नमस्कार शेतकरी बंधू. माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, सध्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर एकच व्हिडिओ जोराचा व्हायरल होतोय. त्यात सांगितलं जातंय की खरीप 2025चा पीक विमा मंजूर झालाय आणि तो खात्यात जमा होतोय. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहिला असेल आणि आनंदी झाला असाल. पण थांबा, ही बातमी खरी आहे की खोटी? खरंच पैसे येणार आहेत का? आणि काल सरकारने अतिवृष्टी बाधितांसाठी कोणता मोठा निर्णय घेतलाय, या दोन्ही गोष्टीचा दूध का दूध आणि पाणी का पाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोकादायक असते. तर सर्वांना आधी बघूया पीक विम्याचा काय चाललंय. मित्रांनो, सध्या जो व्हिडिओ व्हायरल करून दावा केला जातोय की 2025च्या पीक विम्याचे पैसे वाटप सुरू झालेत, तो व्हिडिओ पूर्णपणे चुकीचा संदर्भ लावून फिरवला जातोय. तो व्हिडिओ आजचा नाही आहे, तर 11 ऑगस्ट 2025चा आहे. जेव्हा आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 2024 म्हणजेच मागच्या वर्षीचा विमा वाटप करण्यासाठी राजस्थानमधून बटन दाबलं होतं, त्या जुन्या व्हिडिओला आता सांगून शेतकऱ्यांनी दिशाभूल केली जात आहे. मग आता प्रश्न उरतो, खरीप 2025चा पीक विमा खरंच कधी मिळणार? तर कायद्याने आणि कॅलेंडरनुसार 15 जानेवारीपासून पैसे मिळणे अपेक्षित होतं. उशीर झाला तर कंपन्यांनी 12% व्याजासह पैसे द्यावेत असा नियम सुद्धा आहे. पण दुर्दैवाने विमा कंपन्यांनी पुन्हा तोच जुना खेळ सुरू केला आहे. कंपन्या म्हणत आहे की आम्हाला सरकारचा डेटा मान्य नाही. आम्ही अजून पडताळणी करत आहोत. जिथे पीक पाहणी प्रयोग पूर्ण झाले, तिथल्या आकडेवारीवर कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे जोपर्यंत हे कॅल्क्युलेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत पैसे जमा होणं कठीण आहे. त्यामुळे कोणत्याही अफवेला बळी पडू नका. अजून वाटप सुरू झालेला नाही. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे. मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये आपल्या राज्यात भयंकर पाऊस झाला, पूर आला. यात शेतकऱ्यांनी अपरिमित नुकसान झाले आहे. यावर 2 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य सरकारने एक मोठा शासन निर्णय काढला आहे. या जी-आरनुसार आता केंद्र सरकारने खास पथक आपल्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर नुकसानीची अंतिम पाहणी करणारी ही समिती आहे. तर ही समिती कधी येणार? तर 9 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या काळात हे पथक राज्यातील विविध जिल्ह्यात फिरून नुकसानीचा आढावा घेणार आहे. हे पथक काय करणार? तर मित्रांनो, झालेल्या अतिवृष्टीत तब्बल 432 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 1,73,769 जनावरे दगावली. यासोबतच वाहून गेलेले रस्ते आणि पूल, पडलेली घरे आणि शाळा, शेती, फळबागे या सर्वाची ही टीम पाहणी करणार आहे. यात महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाचे अधिकारी त्यांना मदत करतील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या पाहणीला तुम्हाला काय फायदा? तर मित्रांनो, राज्य सरकारने यापूर्वी केंद्राकडे 29,000 कोटी रुपयाचा मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. जेव्हा हे केंद्रीय पथक स्वतः डोळ्याने नुकसान बघेल आणि सकारात्मक रिपोर्ट देईल, तेव्हाच केंद्र सरकाराकडून ही मोठी मदत राज्याला मिळेल. ही मदत मिळाल्यावर रखडलेली कर्जमाफी लागू शकते. ज्यांची जनावरे वाहून गेलेत किंवा घरे पडली, त्यांना अजून मदत राज्याला मिळेल. ही मदत मिळाल्यावरच रखडलेली कर्जमाफी मार्गी लागू शकते. ज्याची जनावरे वाहून गेलीत किंवा घरे पडली, त्यांना अजून मदत मिळाली नाही, ती मदत मिळू शकेल. भविष्यात पूर येऊ नये म्हणून उपाययोजना करता येईल. त्यामुळे 9 ते 27 फेब्रुवारी हा काळ शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर पीक विमा मंजूर झाल्याची बातमी सध्या तरी खोटी आहे आणि अतिवृष्टीच्या मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तुमच्या गावात पीक विम्याबद्दल किंवा नुकसानीबद्दल काही चर्चा सुरू आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्यापर्यंत, शेतकरी मित्रापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून हे अफवांना बळी पडणार नाहीत. अशाच खात्रीशीर आणि आपल्या कामाच्या माहितीची व्हिडिओसाठी माझी शेती या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.